अपडेट्स द्या. हो. बस बस बाजूला होता. आम्हाला दाखव ना सगळे छायाचित्र. हो काकू, त्याच्यामध्ये थोडे अनवॉन्टेड क्लिक्स आहेत, सो मी जरा एक छान फोटोजचं कंपॅरिझन करतो मग दाखवतो ना. अहो असतील तेवढे दाखवा हो श्रीयुत देशपांडे. या इकडे या या. बघू बघू फोटो दाखव. मलाही खूप उत्सुकता आहे रे. आधी मला दाखव. काय मला पण बघायचंय. मला पण दाखव ना. अरे अरे काय लहान मुलासारखे वागताय सगळे. हो बाजूला वा, हो बाजूला. चला दाखव रे. आम्ही बघतच होतो ना. आता मी सुद्धा बघण्याकरताच आलोय ना इथं. एक मिनिट. काय काय एक एक करून दाखवणार, गडबड नको. दाखव लवकर दाखव. लवकर. हे बघ कसं दिसतंय. अय्यो, याच्यात हसण्यासारखं काय आहे. म्हणजे आपाप आजीला असं म्हणायचं होतं की छान दिसताय तुम्ही. हो हो. अय्या, या छायाचित्रात काय गोंडच दिसतंय ग माझं बाळ. खरंच बाई. हो ग. आई मी बाळ नाही या. बाई हसू नका. असं ते ग. नाही नाही नाही, पण सगळ्यांचे फोटो खूप छान आले. हो. एनिवे मायकल, मी हे सगळे फोटोज तुला ट्रान्सफर करतो एका पेनड्राईव्ह मध्ये. हो. अँड माझ्या फ्रेंडचा ऍड्रेस मी तुला दिलेला आहे, त्याच्यासाठी तू फायनल ऍड साठी भेट. हो हो. मिस्टर केतकर, ह्याच्यासाठी अजून पैसे द्यावे लागणार नाहीत. मानसी बघ ग जरा. हो बघ. आपण हे बघूया. नमस्कार. हो बोलतीये. हो का. अरे वा, छान छान छान. हो धन्यवाद. श्रीयुत देशपांडे छायाचित्र.
आप्पा सदाचा दूरध्वनी होता. आपलं चिवड्याचं वाहन आहे ना, निघालंय परदेशींच्या कार्यालयात जायला. वा वा वा, बरं झालं वाहन वेळेवर निघालं ते. बरं का श्रीयुत देशपांडे, आज पहिल्यांदाच आमचा चिवडा हा एवढ्या मोठ्या प्रमाणात परदेशी रवाना होतोय. मग त्याचा एक सॅम्पल थोडं टेस्ट करायला मिळेल का? हो हो, नक्की मिळेल. तुझ्यासारखा दात देऊन खाणारा माणूस असेल तर देणाऱ्याला पण आनंदच वाटतो ना. आणते आणते आत्ता आणते. श्रीयुत देशपांडे, साधारणपणे ही जाहिरात किती दिवसात तयार होईल? अप्रॉक्सिमेटली 6 to 7 days लागतील. बर ठीक. नचिकेत घे. थँक्यू. अमेझिंग झालेला चिवडा, एक्सपर्ट क्वालिटी. वा वा वा, नो वन कॅन बीट दिस. त्या घरी आलेल्या पाहुण्यांना आम्ही उत्तमच खाऊ घालतो. अहो त्याचा अनुभव नचिकेतला आहे बऱ्याचदा. एनिवे, मी निघतो आता. काय मला अजून फोटोज ट्रान्सफर करायचे आहेत, पॅकिंग करायचं आहे. सो मी निघतो. मी नंतर काही. एनिवे बाय. आई चला आपण पण आवडूया. चला चला. हो बाई, दमायला झालं. चल ग सई, तू पण ये लवकर. अरे पुढचा अभ्यास करायचा आहे. दिवसात टाकला सही. हे तू आतमध्ये ठेवून दे नंतर. हो अप्पा हो. अरे नचिकेत, मग जायचं ना गुजरातला? छान दिसतेस. धोत्रे, कामात आहात का? नाही ना, बोला काय करायचंय? त्या केतकरांच्या चिवड्याचा ट्रक निघालाय. अरे वा, चिवड्याचा ट्रक निघाला. नाहीतरी किती दिवसाने त्यांना मोठी ऑर्डर मिळाली ना. हो, त्यांचा ट्रक आपल्या गोडाऊनला आला की त्यांच्या कन्साइनमेंटचे सॅम्पल आपल्या क्वालिटी चेकच्या एजन्सीला पाठवून द्या. केतकरांचा माल म्हणजे ना क्वालिटीचं टेन्शनच काय नाही बघा. तुम्ही सांगितले तेवढंच काम करा ना. हो हो, तुम्ही सांगितलं तेवढीच कामं मी करणार. त्या ट्रॅव्हल डेस्कला तुम्ही हॉटेल बुकिंग करायला सांगितलंय का? विसरलो, चुकलो. अहो मग सांगा लगेच. आणि त्यांना आजच्या रात्रीच्या फ्लाईटची 2 तिकीटं सुद्धा बुक करायला सांगा. ट्रॅव्हल डेस्क. हॅलो, हां मी झणझणे बोलते. ते केतकरांच्या चिवड्यांचे सॅम्पल्स पाठवलेत मी. ते चेक करा आणि लगेच मला रिपोर्ट द्या. हो, क्वालिटीमध्ये मला कुठलंही कॉम्प्रोमाइज नको आहे. ओके, थँक्यू. सुखरूप जा नचिकेत. घे. सई, बाटली घेतली ना पाण्याची बाळा? हो आई, सगळं घेतलं. मानसी, आप्पा नमस्कार करते. हा, शुभम भवतु. नीट जा आणि आपली गुजरात मोहीम फत्ते करून ये. हो अप्पा. आई नमस्कार करते. हो यशस्वी हो बाळा. पहिल्यांदाच विमानाने जाणार आहे. नीट जा. हो आई. घे. काकू नमस्कार करते. असू दे. काका मग मजा आज तुझी. विमानाने चालली आहेस पहिल्यांदा. काय ग काकू. आजी नमस्कार करते. काळजी घे ग. हो. देवकी, अगं किती टेन्शन घेतो तू? तुम्ही सगळे केवढं टेन्शन घेता? मी आहे ना, रिलॅक्स. हो तू आहेस रे. पण एसटी सारखं विमान पण लागतं का रे? हा लागू शकतं, बट डोंट वरी, तशी सोय असते तिकडे. नाही, तसं मी आलेपाक दिलाय. काही वाटलं ना लगेच तोंडात टाकायचा. हं, किती काळजी करशील आई. अगं तशी काळजी असतेच ना ग प्रत्येकाला वेगवेगळी. बरं चला मी निघते. सई नीट जा आणि सांगितलेलं सगळं लक्षात ठेव. हा, हो. आणि विमानात उभी राहू नकोस बाई. शांतपणे प्रवास करा. आणि ती खुर्ची असते ना, त्याचा पट्टा लगेच लावून घे बाई. हो. हे बघा, तुमच्या सगळ्यांच्या सूचना देऊन झाल्या असतील.
तर मी जरा बोलू का तिच्याशी? हो हो झालंय अप्पा, आता तुम्हीच बोला म्हणजे आमचं हो अप्पा. हे बघ सई, त्या आयातदारांशी व्यवस्थित बोल, म्हणजे आपला माल कसा उत्तम आहे हे त्यांना पटवून दे. म्हणजे आपल्यालाच भरपूर व्यवसाय मिळेल. हो अप्पा, तुम्ही नका काळजी करू. हा, बरं चला मी येते. ये. सावकाश बाळा. सावकाश, हा, नीट जा. निघतो. सावकाश जा. हा, बाय. काळजी घ्या. या. अहो अहो काय करताय? काय हो, आपली सई अशीच शिडी चढून विमानात गेली असेल नाही का हो? अहो हो, पण आता तुम्ही कुठे जाताय? चांदण्या मोजताय की काय? मी घरभर तुम्हाला शोधून आले. अहो तसं नाही हो, आपल्या सईच्या विमानाचं उड्डाण किती वाजता आहे ते 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 विमानाचा दिसेलच. अहो इथून दर तासाला शेकडो विमानं जातात हो. आणि आपली सई काय विमानातून हात बाहेर काढून आप्पा असं करून टाटा करणार आहे का? हे बघा, तुम्ही आगाऊपणे बडबड करू नका हो. आपली सई पहिल्यांदाच विमानात बसतेय याचं कौतुक नाहीये का? तुम्हीच सांगा ना मला. कौतुक तर मलाही आहे हो, पण आता पण काय? नाही काय नाही. अहो, केतकरांचा प्रतिनिधी म्हणून आपली सई मोठ्या आयातदाराशी बोलणी करायला चाललेली आहे. ही अभिमानाची गोष्ट नाहीये का आपल्याला? अहो मला सांगा ना, आपण इतकी वर्ष पार्ल्यात राहतोय, पण कधीतरी आपण विमानात असे बसलोय का? काय एक एक दिवस बदलतात नाही बाई, कमाल आहे अगदी. आता याच्यात कमाल कसली वाटते तुम्हाला? नाही अहो, एक दिवस असा होता की तुम्ही त्या कांगारूचं विमान ऑस्ट्रेलियाला कधी जाईल म्हणून इथे उभे होतात, आणि आज त्याच कांगारूमुळे आपला व्यवसाय वाढलाय. आणि तेच कांगारू आपल्या सईला घेऊन गुजरातला गेलाय, ते सुद्धा विमानाने. मान्य आहे ना, मला मान्य आहे. पण आपला व्यवसाय जो वाढलाय ना, तो आपल्या मालाच्या उत्कृष्ट दर्जामुळे. ते कांगारू फक्त एक निमित्त आहे हो. पण तोच झाला ना निमित्त, दुसरं कोणी मिळालं नाही तुम्हाला. जास्त बोलताय हा तुम्ही, जास्त बोलताय. जास्त नाही, खरं तेच बोलते. अरे देवा, घरी कळवायचंच राहिलं आम्ही पोहोचलो म्हणून. कोण आहे? रूम सर्व्हिस. अरे मी नचिकेत, तू एवढ्या रात्री काय करतोस इथे? गॅस कर. मी गेस वगैरे काही करणार नाहीये, सांग पटकन काय काम होतं? ऑब्विसली तुला भेटायला आलोय, बघायला आलोय. झालं बघून जा. शुभरात्री. सई, अरे प्लीज, दिस इज बॅड मॅनर्स. केतकरांचे संस्कार. असं डोरवरती आलेला माणूस त्याला असं बाहेरच्या बाहेर नाही घालवायचा, आत घ्यायचं असतं. विमानाचा अख्खा प्रवास आपण एकत्र केला की नाही? नचिकेत, मला खरंच खूप झोप आली आहे, मी जाते. शुभरात्री. मग तू झोप ना, तू झोप. मी तुझ्या रूम मध्ये टीव्ही बघतो आणि मधून मधून तुझ्याकडे बघतो, म्हणजे तू झोपल्यावर कशी दिसते ते मला कळेल.
काही गरज नाहीये. आणि राहिला प्रश्न टीव्हीचा, तो तुझ्या खोलीत पण आहे. हा, तिथे जाऊन बघ. तिथे टीव्ही आहे पण तू नाहीस ना. नचिकेत, लोचटपणा करू नकोस. हा, मला आत येऊ दे ना. नचिकेत, काय चाललंय तुझं? फटके नाही ना मी तुला? नचिकेत, सुरत कुठे? नचिकेत, तिथे ते जवळच तुझ्या येत आहे तुझ्याकडे. नचिकेत, त्याला जायला सांग ना. असं कसं त्याला सांगू? त्याला मराठी नाही येत, इंग्लिश पण नाही. अरे नचिकेत, मला खूप भीती वाटते जोडायची. नचिकेत, तू कर ना काहीतरी. नाही, मी जातो घरी. मला झोप येते. नाही नचिकेत, प्लीज, मला ना खूप भीती वाटते जोडायची. त्याला घालव ना प्लीज. त्याला घालवायचं म्हणजे मला आत जावं लागेल ना. जा ना पटकन. चालेल. हो, जा लवकर जा. हो, 100%. हो, त्याला घालव. आजी, मला अजिबात झोप येत नाहीये. हो, म्हणून आलास का इथे? हो. बर बस, तुला गोष्ट सांगू का मी? गोष्ट नको, पण आजी, विमान किती मोठं असतं ग? विमान अरे खूप मोठं असतं. खूप माणसं बसू शकतात म्हणे त्यात. म्हणजे आगगाडीत जेवढी माणसं असतात तेवढे? नाही, अगदी आगगाडी एवढी नाही, पण तरी खूप माणसं बसतात त्यात. आजी, सईता आणि नचिकेत दादा आता खिडकीत बसले असतील का? माहित नाही रे, कुठे बसले असतील आणि कसे बसले असतील. अहो झोप येत नाहीये का तुम्हाला? एकट्यात काय बडबडताय? अहो, एकटी नाही, चिन्मयानंद आलाय, त्याला गोष्ट सांगते. झोपा तुम्ही. सईताई कधी पोचेल आजी? अरे पोचेलच आता. पण मग त्यांची मीटिंग रात्रीच आहे का? रात्री काय करणार सईताई? तू झोप बरं आता. किती प्रश्न विचारशील? आजी, तू काळजीत आहेस का? अशी का दिसतेस? नाही रे बाळा, काही नाही. ये, तू झोप आता. काळजी तर आहेस ना, याला काय सांगणार? कुठे आहे नचिकेत? कुठे आहे ते झुरळ? नाही, जुरा नाही. नचिकेत, बघ ना जरा नीट. नीटच बघतोय मी. एनिवे, आय थिंक ते नाही सापडते का? नचिकेत, तुला ना साधा एक झुरळ सुद्धा शोधता येत नाही. मे बी ते ह्याच्या खाली गेलं असेल, बेड खाली. पलंगाखाली. बघ ना तू नीट. बघतोस काय माझ्याकडे? तू काय, मी आहे ना, मी थांबतो ना इथे. हो हो हो, तू रात्रभर इथेच थांबा. रिअली? आय मीन, प्रॉब्लेम नाही ना ते काही तुला? नाही नाही, मला काय प्रॉब्लेम असणार आहे? झुरळ आहे म्हटल्यावर तुला इथेच थांबावं लागेल. ना, मला तर खूप भीती वाटते बाबा. नाही, डोंट वरी, तू घाबरू नको, मी आहे ना. हां हां हां, नचिकेत, तू आज रात्री इथेच झोप. मी तुझ्या खोलीत जाऊन झोपते. मला चावी दे. अगं, झुरळ तुझ्या पायावर, झुरळ तुझ्या. नचिकेत, नचिकेत, जा आता. सई, थांबतो ना थोडा वेळ थांबतो. नचिकेत, जा आता. काही झालं तरी मी तुला इथे थांबू देणार नाहीये. प्लीज. नचिकेत, जा. तुला दया नाही येत माझ्या? अजिबात नाही. प्रेम नाही तुझं? अजिबात नाही. नाही, नाही बोलतेस डिरेक्टली, नाही बोलते प्रेम. अरे, दिस इज चीटिंग. हे चुकीचं आहे. हो का? मग ते झुरळाचं जे खोटं सांगणं होतं ते काय होतं? तू तेच केलंस. व्हॉट? मला आधीपासून माहिती आहे की झुरळ वगैरे काही नाहीये. तू खोटं बोलत असते. बरं ठीक आहे, जा तू. शुभरात्री. तू नाही आहेस ना सई, मग नाईट गुड कशी असेल? नचिकेत, अरे काय काय चाललंय तुझं? आकाऊ कुठला? गुड नाईट. शुभरात्री.
आहे